चला गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आपण युनिट नंबर 5 ला त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन बघितलं. ठीक आहे. काही क्वेश्चन्स अनॅलिटिक फंक्शन्स वर सॉल्व्ह केला होता आणि काही क्वेश्चन हार्मोनिक फंक्शन्स वर पण सॉल्व्ह केला होता. ठीक आहे. तर प्रिव्हियस आय थिंक 3-4 व्हिडिओज तुम्हाला ऍप वर दिसणार आपल्या युनिट नंबर 5 मध्ये. मग आज काय करतो मी थोडं रिव्हिजन करून घेतो त्या टॉपिकचं काय कोणत्या कोणत्या टॉपिक्स तुम्हाला माहीत झालेत. ठीक आहे. इंट्रोडक्शनच्या केसमध्ये म्हणा किंवा कन्सेप्ट बेस्ड पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणा किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये म्हणा, त्याच्यामध्ये आपण कोणत्या कोणत्या फंक्शन्स बघितले आणि कोणत्या कोणत्या मेथड्स बघितलेत ते आपण एकदा बघून घेऊ. ठीक आहे. तर फंक्शन्स ऑफ कॉम्प्लेक्स व्हेरिएबल सगळ्यांना माहिती आहे. कॉम्प्लेक्स व्हेरिएबल हॅज टू पार्ट्स. कॉम्प्लेक्स व्हेरिएबल हॅज टू पार्ट्स which that is first one is a real part and second one is a imaginary part. हे आपल्याला माहित आहे. बट कॉम्प्लेक्स व्हेरिएबल जेव्हा तुम्ही अनॅलिटिक फंक्शन्स मध्ये रिप्रेझेंट करता तेव्हा तुम्ही कंपल्सरी काय करणार तुम्ही व्हॉट यू हॅव टू रिप्रेझेंट अनॅलिटिक फंक्शन विथ दॅट फंक्शन दॅट इज एफ ऑफ झेड. ठीक आहे. तर अनॅलिटिक फंक्शन आपण रिप्रेझेंटेशन कसं करतो एफ ऑफ झेड आणि त्याच्यामध्ये पण दोन पार्ट्स राहणार. एक रिअल पार्ट आणि दुसरं इमॅजिनरी पार्ट. ठीक आहे. रिअल पार्ट आणि दुसरं इमॅजिनरी पार्ट आणि त्यालाच आपण काय करतो डब्ल्यू न पण रिप्रेझेंट करतो. हे पण तुम्हाला मी इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये स्लाइड मध्ये मी एक्सप्लेन केला होता. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये दोन टाइप्स पडतात. दोन फॉर्म्स आपल्याला सॉल्व्ह करावे लागतात अनॅलिटिक फंक्शन साठी. दॅट इज कार्टेशियन फॉर्म आणि दुसरा आहे पोलार फॉर्म. कोणता कार्टेशियन आणि दुसरा आहे पोलार फॉर्म. तर कार्टेशियन म्हणजे फंक्शन्स विल बी इन टर्म्स ऑफ एक्स अँड फंक्शन्स कशामध्ये राहील तुमच्या एक्स आणि वाय मध्ये राहणार. आणि जेव्हा तुम्ही कार्टेशियन पोलार फॉर्म रिप्रेझेंट करता किंवा दिलेला असतो ते कशामध्ये दिलेला असतो दॅट इज आर आणि थीटाच्या फॉर्म मध्ये दिलेला असतो. लक्षात आलं. आता ह्या इक्वेशन्स इन टर्म्स ऑफ कधी कधी काय करते क्वेश्चन्स मध्ये डायरेक्टली विचारते कॅल्क्युलेट अनॅलिटिक फंक्शन इन टर्म्स ऑफ झेड. कारण की अनॅलिटिक फंक्शन कशाचं फंक्शन आहे दॅट इज झेडचं फंक्शन आहे. अनॅलिटिक फंक्शन कशाचं फंक्शन आहे झेडचं फंक्शन आहे. ठीक आहे. आणि झेडला आपण कसं रिप्रेझेंट करतो एक्स प्लस आय वाय आणि ह्यालाच आपण काय म्हणतो यू प्लस आय व्ही. या सगळ्या रिप्रेझेंटेशन एकाच फंक्शनचं आहे दॅट इज फंक्शन ऑफ झेड. ठीक आहे. कार्टेशियन फॉर्मच्या केसमध्ये. ठीक आहे. त्यांनी काय म्हणतात फाइंड द अनॅलिटिक फंक्शन इन टर्म्स ऑफ झेड म्हणतात. तर त्या केसमध्ये तुम्हाला पूर्ण इक्वेशन झेड मध्ये कन्वर्ट करायचं असेल तुम्हाला काय यूज करावं लागते तिथं मिलेन थॉम्सन्स मेथड यूज करावं लागते. ठीक आहे. मिलेन थॉम्सन्स मेथड यूज करावं लागेल. बट त्याच्या अगोदर आपण काही गोष्टी शिकले होते किंवा रूल शिकले होते दॅट इज सीआर इक्वेशन. त्याला आपण काय म्हणतो सीआर इक्वेशनला कॉचीस रेमन्स इक्वेशन. काय म्हणायचं त्याला कॉचीस रेमन्स इक्वेशन्स आपण शिकलो होतो. ठीक आहे. तर कॉची रेमन्स इक्वेशन काय सांगते रे कॉचीस रेमन्स इक्वेशन कार्टेशियन फॉर्म साठी आपण रिप्रेझेंटेशन कसं करतो त्याचा पार्शियल डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करतो दॅट इज डो यू बाय डो एक्स इक्वल्स टू डो व्ही बाय डो वाय. अँड पोलार फॉर्म मध्ये तुम्हाला रिप्रेझेंट करायचं असेल ठीक आहे सीआर इक्वेशन त्याला शॉर्ट मध्ये आपण कोणतं इक्वेशन म्हणतो सीआर इक्वेशन. कारण की नंबर ऑफ प्रॉब्लेम मध्ये हाच वर्ड ऍब्रिव्हिएशन मी यूज केलेला होता दॅट इज सीआर इक्वेशन. ठीक आहे. तर पोलार फॉर्म मध्ये तुम्हाला रिप्रेझेंट करायचं असेल डो यू बाय डो आर इक्वल्स टू 1/r डो व्ही बाय डो थीटा and dou v by dou theta equals to minus r dou u by dou r minus r dou u by dou r. ठीक आहे. मायनस आर डो यू बाय डो आर तुम्हाला रिप्रेझेंट करावं लागेल. ठीक आहे. तर आय थिंक हा हे इक्वेशन चुकलं आपलं. डो यू बाय डो थीटा इक्वल्स टू मायनस आर डो व्ही बाय डो आर. या दोन रिप्रेझेंटेशन कशाच्या फॉर्म मध्ये म्हणजे कोणत्या फॉर्म मध्ये पडतात दॅट इज पोलार फॉर्म मध्ये पडतात. हे तुम्ही विसरायचं नाही कारण की हा चॅप्टर एवढा इझी आहे. ठीक आहे. एवढं इझी आहे की तुम्ही डायरेक्टली ते फॉर्मुलेस पार्ट केलं तरी तुम्हाला बाहेर छोट्या छोट्या ज्या पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहेत तुम्ही इझिली करू शकता. ठीक आहे. फक्त फॉर्म समजला पाहिजे कन्सेप्ट समजला पाहिजे आणि स्टेप्स काय काय त्याच्यामध्ये करता आलं पाहिजे तरच तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात का कोणत्या फंक्शन्स मी इथं रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. ठीक आहे. तर आता कळालं अनॅलिटिक फंक्शन एकतर कार्टेशियन फॉर्म किंवा पोलार फॉर्म मध्ये दिलेला असतो त्याला आपण फंक्शन ऑफ झेड मध्ये फाइंड आउट करतो जे की तुम्हाला
रेग्युलर एक्झाम्स म्हणजे डे टू डे तुम्हाला जे की सप्लिमेंटरी समजा रेग्युलर एक्झाम्स तुम्हाला नंबर ऑफ टाइम्स हा क्वेश्चन विचारलेला आहे. लक्षात ठेवायचं. ओके. समजलं का? इथपर्यंत काय डाऊट? ठीक आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे हार्मोनिक फंक्शन. आता सगळ्यात महत्वाचं इथं फंक्शन अॅनालिटिक आहे किंवा हार्मोनिक आहे हे कशावरून ठरते? अॅनालिटिक समजा तुम्हाला रिप्रेझेंट करायचं असेल किंवा अॅनालिटिक फंक्शन दिलेलं फंक्शन अॅनालिटिक शो करायचं असेल, अॅनालिटिक शो करायचं असेल, ते कंपल्सरी तुमचं कोणतं इक्वेशन सॅटिस्फाय केलं पाहिजे? सीआर इक्वेशन. इट शुड सॅटिस्फाय सीआर इक्वेशन. मी पहिल्या इंट्रोडक्शनच्या स्लाइडमध्ये पण किंवा इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला एक्सप्लेन केला होता. तरी अजून एक एक्सप्लेन म्हणजे ह्या टॉपिकसाठी मी थोडंफार रिव्हिजन करून घेणार आहे तुमच्याकडून. ठीक आहे. त्याच्यानंतर हार्मोनिक फंक्शन, हार्मोनिक फंक्शन ठीक आहे. हार्मोनिक फंक्शन दिलेला फंक्शन हार्मोनिक आहे म्हणून कशावरून ठरते? इट शुड सॅटिस्फाय विच इक्वेशन? इट शुड सॅटिस्फाय लॅपलास इक्वेशन. कोणतं इक्वेशन? लॅपलास इक्वेशन. आणि तुम्हाला माहित आहे समजा तुमच्याकडे यू असेल तर यू चं रिप्रेझेंटेशन लॅपलास मध्ये कसं होतं? डो स्क्वेअर यू डिवायडेड बाय डो एक्स स्क्वेअर प्लस डो स्क्वेअर यू डिवायडेड बाय डो वाय स्क्वेअर इक्वल्स टू 0. तर दिलेला फंक्शन हार्मोनिक आहे हे कशावरून ठरते? ते दिलेला फंक्शन शुड सॅटिस्फाय, ते सॅटिस्फाय केलं पाहिजे कोणतं इक्वेशन? लॅपलास इक्वेशन. आणि लॅपलास इक्वेशनचं रिप्रेझेंटेशन आता तुम्हाला शो केलेलं आहे. हे यू च्या फॉर्म मध्ये व्ही च्या फॉर्म मध्ये सेम येणार. यू च्या जागी व्ही घ्या तर व्ही पण कशामध्ये रिप्रेझेंट करू शकतो आपण? लॅपलास इक्वेशन मध्ये रिप्रेझेंट करू शकतो आणि त्याला शो करू शकतो फंक्शन ऍज हार्मोनिक. ठीक आहे. आता कधी कधी तुम्हाला हार्मोनिक फंक्शन पण विचारते, हार्मोनिक कॉन्जुगेट विचारते. ठीक आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, यू चा हार्मोनिक कॉन्जुगेट व्ही राहते. ठीक आहे. तर यू चा हार्मोनिक कॉन्जुगेट व्ही राहते आणि व्ही चा हार्मोनिक कॉन्जुगेट यू राहते. कधी कधी तुम्हाला काय होतं, एक क्वेश्चन्स मध्ये यू दिलेला असतो व्ही फाइंड आउट करा म्हणतात, व्ही दिलेला असतो यू फाइंड आउट करा म्हणतात. मग त्याच्यासाठी परफेक्ट वर्ड जे आहे त्यांनी यूज करतात क्वेश्चन मध्ये, दॅट इज हार्मोनिक कॉन्जुगेट. लक्षात आलं का? हार्मोनिक कॉन्जुगेट म्हणून त्यांनी रिप्रेझेंट करतात. ठीक आहे. किंवा दिलेला असतो. आणि मिलेन थॉम्सनचं तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता मिलेन थॉम्सन बघा हे सगळ्या गोष्टी सीआर इक्वेशन सॅटिस्फाय केल्यानंतर अॅनालिटिक फंक्शन्स मध्ये तुम्हाला इन टर्म्स ऑफ झेड फाइंड आउट करायचं असेल तर मिलेन थॉम्सन कार्टेशियनच्या फॉर्म मध्ये आपण काय रिप्रेझेंट करतो युजिंग मिलेन थॉम्सन? एक्स इक्वल्स टू, तिथं सबस्टिट्यूशन करावं लागेल. पुट एक्स इक्वल्स टू झेड आणि वाय इक्वल्स टू 0. आणि पोलारच्या केसमध्ये पुट पुट आर इक्वल्स टू झेड, पुट आर इक्वल्स टू झेड आणि थिटा इक्वल्स टू 0. या गोष्टी तुम्ही त्या फंक्शन्स मध्ये सबस्टिट्यूशन केला एफ ऑफ झेडच्या, जे की एक्स आणि वायच्या फॉर्म मध्ये राहील किंवा आर आणि थिटाच्या फॉर्म मध्ये राहील. ते सगळं जे व्हॅल्यूज आहेत ते इन टर्म्स ऑफ काय कन्वर्ट होणार? इन टर्म्स ऑफ झेड कन्वर्ट होणार. हे विसरायचं नाही. ठीक आहे. इथपर्यंत काय डाऊट? तुम्हाला सगळं मी एका शॉर्ट इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. या गोष्टी तुम्ही विसरू नका कारण की या चॅप्टर मध्ये पूर्ण कन्सेप्ट किंवा पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हे 4च टॉपिक वर आहेत. हे विसरायचं नाही. ठीक आहे. चला आता आपण प्रॉब्लेम स्टार्ट करू वन बाय वन. ठीक आहे.